सध्या आपल्या राज्यामध्ये लहान लहान लेकरांवरती अत्याचार करून त्यांना ठेचून मारण्याचा जो प्रकार घडतोय, कायद्याची भीती ह्या राज्यात राहिलेलीच नाही हे सर्वसामान्य जनतेला दिसून येत आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झालेली आहे। सर्वसामान्य जनता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस विभाग यांच्याकडे मागणी करत आहे, असं कृत्य करणारा जो कोणी नराधम असेल त्या नराधमाला भर चौकात फासावर लटकवण्याचं काम करा, त्याचे हातपाय कलम करा, त्याला हाल करून मारण्याचं काम करा, जेणेकरून भविष्यात असं कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही। ही मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत असताना दुसऱ्या बाजूने काही वकील असतील, काही व्यक्ती असतील, सर्वसामान्य जनतेवरतीच गुन्हे दाखल करा म्हणून बोंबलायचं काम करतायत। तशा वकिलांचा आणि तशा व्यक्तींच्या बुद्धीची आपल्याला कीव येत आहे। आज त्यांना मी सांगू इच्छितो, अरे ज्यांच्या बाबतीमध्ये हे कृत्य घडलंय त्यांच्या परिवारावरती आणि त्यांच्या घरावरती आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। ते आज ह्याच्यातून कशा पद्धतीने जात आहेत त्याची कल्पना फक्त माणसातलाच हृदय असणारा माणूस करू शकतो, राक्षस योनीचा माणूस कदापि करू शकत नाही। जे कोणी हल्लेखोरांचा आणि बलात्कारांचं समर्थन करत असतील त्या सर्वांना मी एकच सांगू इच्छितो, अरे ज्या बाबतीत असे प्रकार घडत आहेत त्या ठिकाणी तुमची आई असती, तुमची बहीण असती, तुमची मुलगी असते आणि तुमची बायको असती तर तुमची सुद्धा हीच भूमिका आज राहिली असती का? प्रत्येकाने थोडा तरी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे। ज्याच्या बाबतीमध्ये घडलंय तो आज त्याच्यातून कसा प्रवास करतोय त्याची कल्पना फक्त त्यालाच असू शकते। म्हणून गुंडांचं, हल्लेखोरांचं आणि बलात्कारांचं जो कोणी समर्थन करेल त्या विरोधात महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या सर्वांना मी एकच सांगू इच्छितो, तुमच्या ह्या पुचकट बुद्धीमुळे आणि तुमची दुकानदारी आणि तुमचं पोट भरण्याकरिता तुम्ही गुंडांना आणि बलात्कारांना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहात। त्याचमुळे माझ्या आज सर्वसामान्य जनतेला त्याचा भरिणा भरावा लागतोय। येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्राच्या जनतेमध्ये उद्रेक निर्माण होईल आणि या बलात्कारांना आणि या हल्लेखोरांना आणि गुंडांना वाचवण्याचा जो प्रकार जे करतील त्यांच्या घरावरती हल्लाबोल आंदोलन करतील, त्यांच्या परिवाराला आणि त्यांना जाब विचारण्याचं काम करतील, त्यावेळी तुमच्या पायाखालची जमीन सरकलेली असेल, तुमच्याकडे काहीच उत्तर नसेल। म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही, सर्वसामान्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम करा आणि गुन्हेगारांना आणि बलात्कारांना वाचवण्याचं काम करू नका। महाराष्ट्रातील जनता कदापि तुम्हाला माफ करणार नाही, लक्षात ठेवा।